देशभरात 3 भाषांची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा सवाल केलाय. फडणवीसांनी अगोदरच चर्चा करायला हवी होती. हिंदीची सक्ती मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा इशारा दिला. देशभरात 3 भाषांची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात ती का केली जाते, असा सवाल मनसेने केलाय. संदीप देशपांडे यांनी मनसेच्या वतीने हा सवाल सरकारला केलाय. महाराष्ट्रात 3 भाषांच्या सक्तीला विरोध केला जातोय संदीप देशपांडे यांच्याकडे. तर लहान मुलांवर किती तुम्ही त्यांच्यावर प्रेशर करणार आहात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने करावा अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे. याच्यामध्ये कोणाचा विरोध किंवा कोणाचा हे करण्याचा किंवा कुठल्या भाषेचा द्वेष करण्याचा विषय नाहीये. पण मुळातच कुठेही अख्ख्या देशभरात 3 भाषेची सक्ती केलेली नाहीये. मग महाराष्ट्रात 3 भाषेची सक्ती का, हा आमचा प्रश्न आहे. फडणवीसांनी मराठी भाषेसाठी एक तरी बैठक घेतली का? खासदार संजय राऊत यांनी हा सवाल केला. महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका, असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. बैठका घेतात. ही आज एक बैठक, मग ह्या नेत्याला भेटणार त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर, मग त्या 4 नेत्यांना बोलणार त्याच्याबरोबर बैठक. तुम्हाला काय दाखवायचं आहे? महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करताय अशा बैठका घेऊन. आतापर्यंत मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतलीत का? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. तुम्ही शत्रूच आहात महाराष्ट्राचे. जो दबाव चाललाय हिंदी भाषेचा, हिंदी भाषेचा, जी लादली जाते आहे, त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते. जसं प्रकाश राज तिथे उठलेला आहे, कलाकार. कुठे आहेत नाना पाटेकर? कुठे आहेत प्रशांत दामले? कुठे आहेत माधुरी दीक्षित? कुठे आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या, तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचे. पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना. साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका फडणवीसजी, आम्हाला माहिती आहेत. हे सगळे 90% लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत. पहिलीपासून हिंदी भाषा नको, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय. पहिलीपासून हिंदी भाषा नको अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थी मध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. 1ली पासून मराठीच त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. आता आपण 1ली पासून सेमी इंग्रजी पण सुरू केलेलं आहे. साधारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचं पण मत असंच येतं की भाषा कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही. परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही. तर 3 भाषांमध्ये सक्षम होण्यासाठी नेमक्या अपेक्षा काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर आपण टाकतोय. भाषांमध्ये सक्षम होण्यासाठी अपेक्षा नेमक्या काय ते आपण बघतोय. R1 मध्ये प्रथम साक्षरता प्राप्त होते. दुसऱ्या भाषेत साक्षरता प्राप्त होईपर्यंत हीच भाषा माध्यम म्हणून राहते. R1 शिवाय कोणतीही भाषा वयाच्या 11व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 6वी पर्यंत. R1, R2 व्यतिरिक्त कोणतीही भाषा वयाच्या 15व्या वर्षापर्यंत. R1, R2 आणि R3 पैकी किमान 2 भाषा भारतीय असाव्यात. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 3री पर्यंत मातृभाषा अवगत व्हावी. R1 मध्ये प्रथम साक्षरता प्राप्त होते. दुसऱ्या भाषेत साक्षरता प्राप्त होईपर्यंत हीच भाषा माध्यम राहते. R1 शिवाय कोणतीही भाषा म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 6वी.
याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी झालेले आहेत मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर, तसंच आम्ही शिक्षक संघटनेचे सुशील शेजुले आणि माझे सहकारी प्रसाद काथे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सगळ्यात आधी आपण भाजप प्रवक्ते गणेश खणकर यांच्याकडे जाऊयात. गणेश खणकरजी, नेमकं काय इतका सगळा संभ्रम तयार होत आहे, इतके आरोप केले जात आहेत वेगवेगळ्या पक्षांकडून, हा संभ्रम नेमका का तयार होतोय? नेमका सरकार कुठेतरी कमी पडतंय? नेमकं काय मुद्दा आहे, नेमकं काय धोरण आहे ते पोहोचवण्यात? नाही, मला असं काही अजिबात वाटत नाही. सरकारने वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. सरकारने कुठेही मराठीचा मुद्दा सोडलेला नाही. आम्ही मराठी प्रेमी आहोत आणि आपण उलट मराठी ही सक्तीची भाषा केलेली आहे. बघा, असं आहे की हा काही विषय आजचा नाहीये. यापूर्वी 2 वेळेला या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्तरावरती कल झालाय. 1962 असेल, 64 असेल, आणि मग त्यावेळेला जे काही धोरण ठरलेलं होतं ते गेली अनेक वर्ष सुरू होतं. आणि मग त्यानंतर जे काही नवीन शैक्षणिक धोरण आलंय आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतीनं या सर्व विषयांमध्ये आता पुन्हा एकदा, ज्याला आपण म्हणू शकतो ही आता संक्रमणाची अवस्था आहे, की नवीन शैक्षणिक धोरण आल्यानंतर आता जो विद्यार्थी शिकतोय किंवा यानंतर जे विद्यार्थी तयार व्हावे, यामध्ये एक विशिष्ट भूमिका, म्हणजे उद्याच्या या जागतिक स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी टिकावेत, उद्योजक तयार व्हावेत, एक वेगळ्या पद्धतीची शिक्षण घेणारी एक पद्धत आपण या ठिकाणी आणली. म्हणजे यापूर्वी ज्याला आपण म्हणतो, की आपण लहानपणी हेच म्हणत होतो की घोकंपट्टी आपण करतो आणि परीक्षा देतो, पण हे न करता यात काहीतरी नवीन व्हावं, नवीन जागतिक स्पर्धेत आपले विद्यार्थी उतरावेत, म्हणून ही नवीन शिक्षण पद्धती आली आणि त्यामध्ये जे काही बदल करायचे होते ठीक आहे. त्या अनुषंगाने गणेशजी, माझे सहकारी प्रसाद काथे आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. गणेश खणकर, आपण ज्या पद्धतीनं म्हणता आहात की उद्योजक घडवण्याच्यासाठी, विकास करण्याच्यासाठी, सक्षम नागरिक घडवण्याच्यासाठी तुम्ही हा प्रस्ताव आणला होता, पण आता ज्या पद्धतीनं अजित पवारांनी तुमच्या सगळ्या प्रयत्नांनाच उलटं करून टाकलंय, तुम्हाला मान्य करावं लागेल की तुम्ही हरलाय. तुमचा हट्टीपणा आणि तुमचा हेकेखोरपणा हा आत्ताच्या घडीला भाषेच्या नियमांच्या अनुषंगाने फसलेला आहे. मान्य कराल? नाही, काय म्हणाले अजित पवार? आपण ऐकलं नसेल तर मी सांगायला तयार आहे आपल्याला. मी आता ऐकली त्यांची स्टेटमेंट. अजित पवार काय बोलले मी त्यांची स्टेटमेंट सुद्धा ऐकली. आणि काल मुंबई अध्यक्ष माननीय कॅबिनेट मंत्री श्री आशिष शेलारजी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भामध्ये जे काही नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा अवास्तव पद्धतीनं या विषयाला ज्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांनी काल अगदी स्पष्ट केलं या बाबतीतली भूमिका. आज अजित पवार जे बोललेले असतील ते त्याच मार्गाने, जे आपण थोडं जर खोलवर जाऊन केलं, एकतर प्रसादजी, मी पहिलं स्पष्ट करू इच्छितो की आपण 2 यावेळेला प्रेस दाखवलं. एक संजय राऊतांची प्रेस दाखवली. संजय राऊतांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे, कारण त्यांना आत्ताच्या काळामध्ये ते सत्तेवर न गेल्यामुळे त्यांना सगळे महाराष्ट्र द्वेषी दिसतात. आणि आम्ही काल जे म्हणालो की आम्ही कुठेही मराठीच्या विरोधात आहोत, ज्या पद्धतीनं हा नॅरेटिव्ह तयार केला जातोय, उलट आम्ही मराठीची सक्ती केली. कुठेही मराठी भाषा यातनं बाजूला होईल असं कुठलंही आदेश किंवा विषय आमच्याकडनं आलेला नाही. काही जण अवास्तव पद्धतीनं हा विषय मांडत असतील तर तो त्यांचा विषय आहे. आम्ही त्या बाबतीत खोलवर काही जाण्याची फार गरज नाही, कारण त्यांना जनता आता गांभीर्याने घेत नाही. एक मात्र खरं आहे प्रसादजी, की चर्चा झाली पाहिजे. काही जर या विषयामधले वेगळे विषय तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही ते मांडा, पण मी हे स्पष्टपणे सांगतो की जागतिक स्पर्धेमध्ये आपली मराठी मुलं उतरली पाहिजेत. या मराठी मुलांनी त्याही पलीकडे जाऊन या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निर्माण केलं पाहिजे. म्हणून जर का चर्चा होत असेल, काही सूचना येत असतील तर त्याही स्वीकारल्या पाहिजेत, असं आम्ही काल देखील म्हटलेलं आहे. काही भूमिका नसेल पटली तर ठीक आहे, जनतेचा विषय आहे, जनतेच्या काही सूचना त्या आम्ही स्वीकारायला खुल्या मनानं आम्ही तयार आहोत. आम्ही कुठेही ठीक आहे. हिंदी भाषा म्हणून लादल्यामुळे भारताचं स्थान वाढणार आहे का किंवा भारत प्रगत होणार आहे का, हाच प्रश्न आहे आणि त्याचबद्दल वेगवेगळ्या शंका आहेत. आपण संदीप देशपांडेकडे जाऊयात मनसेच्या. संदीप देशपांडेजी, इतका सगळा खटाटोप सरकार कशासाठी करत आहे? नाही, मला असं वाटतं की यामध्ये आमची भूमिका सन्माननीय राजसाहेबांनी पहिल्या दिवशीपासून स्पष्ट केलेली. आमचं मुळात म्हणणंच हे होतं की जी
NEP आलेली आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, त्या पॉलिसीमध्ये कुठेही त्यांनी म्हटलं नाही की पूर्ण पहिलीपासून तुम्ही 3 भाषा शिकवा असं कुठेही आणि अनिवार्य करा असं कुठेही NEP मध्ये म्हटलं गेलेलं नाही. त्यामुळे आपण जर बघितलं पहिले काय झालं, पहिले सरकार काय म्हणायला लागलं की बाबा NEP मध्ये कंपल्शन आहे 3 भाषाच्या सूत्रांचं. पण जेव्हा आपण NEP पूर्ण वाचलं तेव्हा आपल्याला कळलं की 13व्या आणि 14व्या पानावर स्पष्टपणे म्हटलेलं आहे NEP मध्ये की जे 3 भाषा तुम्हाला जर शिकवायच्या असतील तर त्याचा निर्णय प्रत्येक राज्याने तिथल्या संस्कृतीप्रमाणे घ्यावा, हे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. म्हणजे कुठेही त्यांनी असं म्हटलं नाही की जर NEP तुम्हाला अडॉप्ट करायची असेल तर 3 भाषा कंपल्सरी केल्या पाहिजेत. नंबर 1. नंबर 2, आमचा मुळात प्रश्न हा होता की 3 भाषा आत्ता लहान मुलांवर तुम्ही का लादताय. आता आणि अनेक आमचंच नाही, अनेक शिक्षण तज्ज्ञांचा पण सुद्धा आहे, मग रमेश पानसे असतील त्यामध्ये किंवा अजून बाकीचे शिक्षण तज्ज्ञ, आज देशमुख साहेब ते बोलले, बाकीचे शिक्षण तज्ज्ञांचं पण सुद्धा म्हणणं हे होतं की आत्ता लहान वयामध्ये त्यांना जर आपण हिंदी शिकवायला गेलं तर भाषांमधलं कन्फ्युजन त्यांच्या माइंडमध्ये तयार होईल आणि ते भाषा शिकण्याच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही, हे त्यांचं म्हणणं होतं. तेच आम्ही सरकारला वारंवार सांगत होतो. नंबर 2. नंबर 3 आमचं म्हणणं होतं की हिंदी भाषा 5वी पासून शिकतातच आहे. आज मी शिकलो, आता प्रसाद काते इथे आहेत, ते 5वी पासून शिकलेले आहेत. त्यामुळे 5वी पासून येतात आणि मुळात आपलं काही लोकांचं असं म्हणणं होतं की लिपी आली पाहिजे वगैरे. तर मराठीची लिपी ही देवनागरी आहे, हिंदीची लिपी ही देवनागरी आहे. त्यामुळे आम्हाला पहिलीपासून हिंदी शिकायची गरज नाहीये. उत्तर प्रदेश सारखे राज्य असतील, मध्य प्रदेश सारखे असतील किंवा बाकी ठिकाणी कुठेच कंपल्सरी केलं नाही. तिथे तुम्ही पहिली भाषा समजा हिंदी शिकवताय, दुसरी भाषा इंग्रजी, तिसरी भाषा कुठली शिकवणार आहात उत्तर प्रदेशमध्ये, तिसरी भाषा कुठली शिकवणार आहात तुम्ही मध्य प्रदेशमध्ये. गुजरातमध्ये सुद्धा ज्या इथले पंतप्रधान आपले तिथे सुद्धा हिंदी कंपल्सरी केली नाही. पण मुळात विषय असा होतो की कोणाला पाहिजे, जे राज साहेब ठाकरे म्हणाले की एक आयएस लॉबी बसली आहे का की ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा वादंग निर्माण करायचा. संदीपजी मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. संदीपजी, आपण वारंवार हा तर्क देता आहात की पहिलीपासून जर 3 भाषा शिकायची वेळ आली तर मुलांच्या मनावर त्याचं दडपण येईल. मला आपण स्वतःच्या हृदयावर हात ठेवून प्रामाणिकपणे सांगा, राज्य बोर्डाच्या शाळांच्या बाबतीत तुमचा हा नियम आहे, तुम्हाला अशा प्रकारची भूमिका घ्यावीशी वाटते. पण CBSE आणि ICSE मध्ये 3 भाषा पहिलीपासून आहेत की नाहीत? लहान मुलं जी CBSE ICSE मध्ये जातात ती 3 भाषा शिकतात की नाही? मुळात बघा, एक विषय तुम्ही लक्षात घ्या, CBSE आणि ICSE बोर्ड मुलांनी कंपल्सरी टाकावं अशी काही सरकारची भूमिका नाही आणि पालकांची भूमिका नाही. ज्या पालकांना वाटतंय त्यांनी टाकलं असेल ती गोष्ट वेगळी आहे, बरोबर आहे. आज जेव्हा तुम्ही राष्ट्रीय धोरण म्हणून आपण ज्या अनुदानित शाळा आहे तिथे पण हे लागू करतोय, त्याचा अर्थ तिथे कंपल्शन हा प्रकार आला, ऐच्छिक प्रकार हा मोडीत गेला. नंबर 1. नाही, मला वाटतं इथे थोडीशी गल्लत होतीये. तुम्ही पहिल्यापासून लहान मुलांच्या मानसिक दबावाची जर समजा बाजू घेऊन हा मुद्दा रोखत असाल तर CBSE ICSE मधल्या मुलांवर मानसिक दबाव आलेला तुम्हाला चालतो का? नाही, चालतच नाही ना. पण त्यांच्या पालकांना चालतो का हा महत्वाचा विषय आहे. प्रसाद, आता उद्या प्रसाद कातेने ठरवलं माझ्या मुलाला मला CBSE घालायचं आहे तर त्याला मी नाही ना विरोध करू शकत. तो लोकशाही दिलेला अधिकार आहे प्रसादला. मग तुम्ही पालकांना चालतं की नाही या मुद्द्यावर जर आता बचाव असेल तर राज्य बोर्डामधल्या पालकांना चालणार असेल समजा 3 भाषा, तरीही तुमचा विरोध राहील का? आज पालक स्वतःहून समोर आलेले आहे. पालकांच्या प्रतिक्रिया मला असं वाटतं आपल्या जय महाराष्ट्र चॅनलनी पण एक चौपाल केलं होतं, त्यामधल्या प्रतिक्रिया तुम्ही एकदा बघा. बरं, मला इथे मला सौरभ कोरटकर यांनाच प्रश्न विचारायचा आहे आता. संदीप मी आपली वेळ थोडीशी चोरतो, सौरभ कोरटकरांनाच विचारतो. सौरभ, तुम्हाला तुमच्या मुलांच्या बाबतीत काय धोरण असावं असं वाटतं? तुमची मुलं उद्या शाळेत जातील त्यावेळेला तुम्ही त्यांना 3 भाषा शिकवाल का? मी एक पालक म्हणून तुम्हाला विचारतो आणि याच्यासाठी विचारतो कारण असंही म्हटलं जातं मुलं लहान वयातच अधिकाधिक शिकू शकतात. बरोबर. नाही, व्यक्तिगत पातळीवर सांगायचं तर माझ्या मुलाला जितक्या जास्त भाषा येतील तितकं चांगलं, त्याच्यामुळे मला तरी ते दडपण वगैरे असं काही वाटत नाही.
आणि म्हणजे व्यक्तिगत पातळीवर हे सांगायचं झालं तर त्यामुळे 3 भाषा जर माझ्या मुलांनी शिकल्यात तर माझी त्यावर काही हरकत नसेल. जी बिलकुल, आपण चर्चेला पुढे नेऊ शकता सौरभ. ठीक आहे संदीप देशपांडेजी, मी तुमच्याकडे परत एकदा येतो एका मुद्द्यासंदर्भातनं दादा भुसेंच्या. पण त्यापूर्वी मी सुशील शेजुले आहेत, आम्ही शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, त्यांची बाजू या संदर्भातली आपण जाणून घेऊयात शिक्षक आणि विद्यार्थी या अनुषंगानं. सुशीलजी. खरं तर गणेशजींनी जी सुरुवात केली की महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी सक्ती आहे, मुळात मला असं वाटतं खरं तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे बऱ्याच शाळांमध्ये अजूनही मराठी सक्ती झालेली नाहीये. एक कायदा यांनी काढला होता, त्या कायद्याचं सुद्धा पालन होताना दिसत नाहीये. आता तो मुद्दा जरी नसला, त्यांनी सुरुवात जी त्यांनी केलेली आहे की मराठी सक्ती ही आहेच, आणि वारंवार अनेक राजकारणी सुद्धा हे सांगताना दिसतात की मराठी सक्ती आपण केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात ही मराठी सक्ती शाळांमध्ये नाहीये, त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याचा कायदा आपण केला होता, 1 लाख रुपये दंड असं त्या कायद्यामध्ये सुचवलं होतं. मला असं वाटतं गणेशजींनी माहिती घ्यायला हवी. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की हिंदी सक्ती आपण कुठे केलेली आहे. खरं तर अतिशय धादांत सगळे नेते कुठं बोलत आहेत. ही एक प्रकारची हिंदी सक्तीच आहे. आपण चांगल्या पद्धतीने जर त्या शासन निर्णयाचा आणि शुद्धीपत्रकाचा जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की त्याचा अर्थ जो निघतोय तो अर्थ एकच निघतोय की तुम्हाला हिंदीच घ्यावी लागणार आहे. आपण सोशल मीडियामध्ये, बातम्यांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये मागील काही दिवसापासून सातत्याने बघतोय 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली तर त्यांना ती भाषा देणार. हे शक्य आहे का? तुम्ही अजूनही शिक्षक भरती पूर्ण करू शकलेले नाहीत, ग्रामीण भागामध्ये शिक्षक नाहीयेत आणि तुम्ही इथे 4-4 शिक्षक एका विषयासाठी देणार आहेत का? ही वस्तुस्थिती आहे का? हे हास्यास्पद आहे सगळं. हे सरकारने समजून घ्यायला पाहिजे. राज्यभरातल्या 25-25, 30-30 संघटना, शैक्षणिक संघटना यासाठी विरोधात काम करत आहेत, यासाठी ऑनलाईन नोंदणी करत आहेत, विरोधात बोलत आहे, आणि हा विरोध सरकारला कळत नाही म्हणजे कसं शक्य आहे? म्हणजे काय वेगळ्या प्रकारची काय सरकारचं अगदी, प्लॅनिंग आहे? सगळे शेजुलेजी, सूचना मार्ग- मी थोडंसं आपल्याला याच्यासाठी थांबवतो कारण चर्चेला पटकन पुढे नेणं आपल्याला क्रमप्राप्त आहे. आणि तुम्ही जो मुद्दा मांडलात मला तो खरं तर गणेश खंडकरांना विचारायचा पण होता. गणेशजी, आपण म्हणता 20 मुलांनी मागणी केली, म्हणजे मुलांच्या पालकांनी अर्थात, तर म्हणे तुम्ही ती भाषा शिकवायला तयार आहात. ही 20 मुलं जर समजा एखादी अशी भाषा मागत असतील ज्याच्यासाठी शिक्षक नसेल तर तुम्ही ऑनलाईन शिक्षक उपलब्ध करून देणार आहात. आता हे कितपत व्यवहार्य आहे? हे अशक्य आहे आजच्या घडीला. आणि भीती कशाची वाटते तर हीच वाटते की 20 मुलं जर समजा उद्या म्हणाली की आम्हाला आसामी भाषा शिकायची आहे, असमिया भाषेचा शिक्षक तुम्हाला ऑनलाईन मिळाला नाही तर तुम्ही शेवटी म्हणणार माझ्याकडे हिंदीचा शिक्षक तयार आहे, तुम्ही हिंदीच शिका. हेच होण्याची भीती आहे आणि ही भीती साधार आहे. गणेश खंडकर, उत्तर आहे का याच्यावर? बघा प्रसादजी, असं आहे ना की नसलेला प्रश्न उपस्थित करून, म्हणजे मला एक सांगा, आपण मुंबई शहरात राहतो. मी सुद्धा लहानपणी मुंबई महापालिकेच्या शाळेतच मी शिकलेलो आहे. मी ज्या कस्तुरबा मार्ग क्रमांक 2 नंबरच्या महापालिकेच्या शाळेत शिकलो, बरोबर आहे, त्याच्यात जरा पुढे मी 10 मिनिटं चालत गेलो तर तिथे तेलुगू भाषा शिकवणारी सुद्धा शाळा होती. मी आता जेव्हा मालाडमध्ये जातो तिथे तामिळ भाषा शिकवणारी शाळा सुद्धा आहे. या मुंबई शहरामध्ये या अनेक भाषा शिकवणाऱ्या शाळा या आज नाहीयेत. या कदाचित 1950-55 पासून असतील, कारण त्यावेळेला दक्षिण मुंबईमध्ये ही वस्ती त्यावेळेला होती, नंतर उपनगरामध्ये ही आली. आपण या भाषा मुळातच शिकवत आहोत ना. आता जो तुम्ही प्रश्न उपस्थित केला आसामी भाषेचा, तर मुळात हा जो नवीन विषय उपस्थित होतोय तर या संदर्भात तर सरकारने खुलं धोरण स्वीकारलं ना, यावर चर्चा करूया. तुमच्या सूचना असतील त्या द्या. आम्ही काही यामध्ये असं म्हटलं नाही. कसं आहे की आता आपण म्हणजे मगाशी हिंदीची सक्तीच का, मी मुळातच म्हणालो आम्ही कुठेच हिंदीची सक्ती करणं हा विषयच नाहीये. तो विषय होता तो सुद्धा आम्ही ऑप्शन मध्ये नाही बाबा, हिंदी काही 5वी गणेशजी, गणेशजी, मुद्दा हिंदीच्या सक्तीचा येत नाहीये. मुद्दा आहे निर्णयाच्या व्यवहार्यतेचा. तुम्ही जे निर्णय घेता आहात ते आताच्या पातळीवर तुम्ही आणून सांगता की आम्ही संवाद करू, चर्चा करू, आठवडाभर लोकांशी जाऊन बोलू, तज्ज्ञांशी बोलू. हे सगळं आधी का सुचत नव्हतं? तुम्ही घेतलेला निर्णय व्यवहार्य नाहीये. तुम्ही म्हणता की म्हणे आम्ही सर्व प्रकारच्या भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन देतो आहोत, राज्य सरकार भारतीय भाषा शिकवण्याच्यासाठी प्रोत्साहन देत आहे. अडचण काय होतीये? तुम्हाला जर गैर हिंदी भाषा शिकायच्या असतील तर त्याची व्यवहार्यता उपलब्ध नाहीये. खंडकर साहेब, कुठेतरी कधीतरी मान्य कराल की नाही? बघा प्रसादजी, मी आता खुल्या मनानं म्हणालो की
की ज्या वेळेला हे विषय उपस्थित होतात आणि मुळातच हा विषय कुठे उपस्थित होऊ शकतो तर मुंबई सारख्या शहरामध्ये काही ठराविक ठिकाणीच हा विषय उपस्थित झाला तर, अन्यथा मुंबई जर सोडली तर कुठल्याही भागामध्ये, आज काही ठाण्यामध्ये किंवा पुण्यामध्ये काही तेलगू ठीक आहे. शाळा आहेत का? हम्म. अजिबात नाही ना. त्याचे काय प्रश्न उपस्थितच होणार नाही. मुंबई शहर एक कॉस्मोपॉलिटन शहर हळूहळू होण्याच्या दृष्टीने, कारण मुंबई शहरात ज्या पद्धतीने उद्योगधंदे येत आहेत, कधी काळी आपण 70 ते 80% मराठी माणसं या मुंबई शहरात होतो. आज आपण 40 ते 45% आलो, इतर भाषिक आलेत. बरं, हे आजचं नाहीये ना, मी तुम्हाला तेच म्हणतोय. 62 आणि 64 साली हा विषय आला, त्यानंतर हे धोरण त्यावेळच्या सरकारने स्वीकारलं होतं, जी पद्धती आजपर्यंत सुरू होती. ठीक आहे. आम्ही तर त्याही पुढे जाऊन म्हणतोय ना की मराठी सक्तीची असेल त्या बाबतीत कुठेच कॉम्प्रोमाइज करणार नाही. हा विषय असा येऊ शकतो. ठीक आहे. आज जेव्हा आपण ठीक चर्चेत आहे म्हणतोय, गणेश खणकरजी, सरकारच्या पुढे लक्षात आमचे आलंय. माझे सहकारी सौरभ कोरटकर यांना एक प्रश्न संदीपजींना विचारायचा आहे, पण तत्पूर्वी फक्त मला एक छोटा असा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या शेजुले यांच्याकडून लागेल. आपण असं म्हणता हिंदी नको, हिंदी शिकवण्याच्यासाठीची जी काही लॉजिस्टिकल गोष्ट लागते, म्हणजे व्यवहार्य पातळीवर ज्या ज्या गोष्टी लागतात त्या नाही आहेत, मराठी धड शिकवली जात नाही, हे तर महाराष्ट्राचं अत्यंत दुर्दैवी वास्तव आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही मराठी आणि हिंदी सारख्या समृद्ध भाषांच्या तुलनेमध्ये कमकुवत असलेली इंग्रजी भाषा, जी अधिक तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे शिकायला, ती मात्र शिकवता पहिलीपासून, मग हिंदीला का नाकारता? मुळात ना इंग्रजीलाही पहिलीपासून शिकवायला आमचा विरोध आहे, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. लोकांना माहीत नाहीये. मुलांनी खरं तर एकच भाषा पहिली शिकायला हवी. NEP मध्ये त्या पद्धतीने टप्पे दिलेले आहेत. इंग्रजीला म्हणजे फडणवीस साहेब एवढे हुशार आहेत ना, त्यांनी पहिल्याच दिवशी तुम्हाला हिंदी स्वदेशी भाषा चालत नाही आणि इंग्रजी परदेशी भाषा चालते हे सांगून ज्या प्रकारचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला होता ना, त्याचा तर खरं आम्ही तेव्हाही निषेध केलाय, आजही निषेध करतोय. मूळ मुद्दा काय आहे? बालकांच्या शिक्षणाचा मुद्दा आहे. त्यावर आपण बोललं पाहिजे. लहान मुलांच्या शिक्षणातला मुद्दा आहे आणि शिक्षणातली या सगळ्या निर्णयामुळे 2 महिन्यापासून जो गोंधळ सुरू आहे, तो तात्काळ मला असं वाटतं थांबवायला हवा. लहान मुलांच्या हिशोबाने त्यांना जे योग्य असतील अशा प्रकारचे निर्णय सरकारने, शासनाने घ्यायला हवेत. मुळात यांची जी सुकाणू समिती आहे ना, त्यांच्या सुकाणू समितीचा सुद्धा याला विरोध आहे. त्याला सुद्धा सरकार जुमानत नाहीये. तुम्ही विचारून बघा गणेशजींना जर माहीत असेल तर. सरकारला हे फक्त रेटायचंय. तिसऱ्या भाषेला विरोध. हे खरं तर आमचं म्हणणं आहे. तिसरी भाषा कोणती हा मुद्दाच नाहीये. पहिलीतल्या मुलाला तिसरी भाषा देऊ नये हा साधा सरळ विषय आहे. त्यामुळे सुकाणू समितीचं हे ऐकत नाहीयेत, महाराष्ट्रातल्या जनतेचा हे ऐकत नाहीयेत, राजकीय पक्षांचा विरोध आहे, सगळ्या शैक्षणिक संघटनांचा विरोध आहे आणि तरी सुद्धा जर यांना हे कळत नसेल आणि तुम्ही चर्चा करू असं म्हणत असणार तर हे अतिशय मला वाटतं चुकीचं आहे. चर्चेला काहीही अर्थ नाहीये. उलट शासनाने याचे काय फायदे आहेत हे लोकांपुढे स्पष्ट मांडावेत. पहिलीपासून हिंदी शिकण्याने काय फायदे होणार, एक फायदा तरी सांगा. अजिबात यांच्याकडून या पद्धतीचं विश्लेषण होताना दिसत नाही. याचे जे तोटे आहेत ते शिक्षण तज्ञ, भाषा तज्ञ सगळे सांगत ठीक आहेत आहे. ठीक दररोज. आहे. माझा पुढचा प्रश्न संदीप देशपांडेंना आहे. संदीप देशपांडेजी, आज जर आपण सत्ताधारी काही नेत्यांची भाषा बघितली तर त्यांचं म्हणणं असं होतं त्यातल्या काही नेत्यांचं, की आमचं जे धोरण आहे ते मनसे नेत्यांना नीट पोहोचलेलं नाहीये, नीट समजलेलं नाहीये. त्यामुळे मनसे नेत्यांना ते नीट समजावून सांगण्यासाठी दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेऊन ते धोरण समजावून सांगणार आहेत. हे तुम्हाला पटतं का? असं समजावून सांगण्याची चर्चेची गरज वाटते काही? मला असं वाटतं याच्या आधी खरं तर ही चर्चा व्हायला पाहिजे होती. पण आता तुम्ही GR काढला, आता पहिला GR काढला तो बदलला, दुसरा GR काढला, आता दुसरा GR नंतर पण तुम्ही म्हणताय चर्चा आम्ही करू. माझं म्हणणं होतं की जेव्हा पहिला GR तो चेंज करायचा होता, दुसरा GR काढायचा होता, त्याच्यामध्ये तुम्ही चर्चा केली पाहिजे होती ना. चर्चा करायला कोणाचाच नकार नाहीये, पण किती वेळेला तुम्ही मुलांना असं तंगवत ठेवणार आहात. प्रथम मला एक महत्वाचा मुद्दा इथे मांडायचा, जर तुम्ही मला 1 मिनिट जो मगाशी माझा तुम्ही घेतलात त्यातला दिलात तर मी तुम्हाला भाषेची सरमिसळ कशी होते माझ्या घरचं उदाहरण देतोय. माझा मुलगा परवा काय पुरणपोळी खात होता त्याच्या इथे, मी जस्ट गेलो आणि त्याच्या ताटलीत हात घातला आणि मी त्याची पुरणपोळी खाल्ली, एक घास तोडला आणि खाल्ली. तर तो मला पटकन म्हणाला, ए बाबा तू माझी पुरणपोळी झुटी केलीस. झुटी केली? हे कुठलं मराठी? म्हणजे तुम्हाला लक्षात येते का या आजूबाजूच्या भाषांचा परिणाम आपल्या भाषेवर असा होतोय की मुलं काहीतरी विचित्र बोलायला लागले. म्हटलं त्याला झुटी नाही म्हणत, ते हिंदीत म्हणतात, आपल्याकडे उष्ट म्हणतात. हा
म्हणजे ही गोष्ट छोटी आहे, ही खरी तर चॅनलवर सांगण्यासारखी नाहीये. पण माझ्या इथे सगळं मराठी वातावरण असून जर मुलांवर असा परिणाम होत असेल तर ह्या ज्या भाषा लादण्याचा प्रयत्न आपल्यावर होतोय त्याचा आपल्या म्हणजे तो हिंदी भाषा किती शिकेल नाही शिकेल हा नंतरचा विषय, पण त्याची जी स्वतःची मातृभाषा आहे ती आपण खराब करतोय का, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे संदीप देशपांडेंजी, हिंदीचा प्रभाव आपल्या अवतीभोवती आधीपासूनच आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमांमधून सुद्धा हिंदीचा भडीमार आपल्यावर होतो, त्याच्यामुळे आपली भाषा अशुद्ध होते आणि एक प्रकारे सरकारचा हा निर्णय या सगळ्या गोष्टींना लेजिटिमसी म्हणजे अधिमान्यता देत आहे अशी भीती तुम्हाला वाटते? तुम्ही हिंदीत शिका, त्यामुळे ती सगळी सरमिसळ त्यांच्या डोक्यामध्ये होते. बरोबर. आणि हीच भीती तुम्हाला वाटते की मराठी भाषेवर, मराठी भाषेच्या शुद्धतेवर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो आणि सरकारच्या या धोरणामुळे त्याला अधिमान्यता मिळू शकते अशी भीती तुम्हाला आहे का? म्हणजे संस्थात्मक पद्धतीने या गोष्टी होऊ शकतात? संदीपजी. एक्झॅक्टली माझं म्हणणं काय आहे, पहिले मुलाला त्याची मातृभाषा तर नीट येऊ द्या. तिसरी भाषा त्यांनी हिंदी शिकायची का, संस्कृत शिकायची का, पंजाबी शिकायची का, गुजराती शिकायची, याला विरोधच नाहीये. विरोध आहे पहिले त्याला त्याची स्वतःची भाषा ही नीटपणे आली पाहिजे, त्याच्यामध्ये सरमिसळ झाली नाही पाहिजे. आज मला असं वाटतं मध्ये एक अहवाल आलेला, आता कुठला मला एक्झॅक्ट आता भारतीय जनता पक्षासारख्या समित्या मला पाठ नाहीत, पण मी कुठेतरी वाचलेला अहवाल होता, त्याच्यामध्ये म्हटलेलं की बऱ्याचशा मुलांना आपली मातृभाषा पण नीटपणे 5वी पर्यंत बोलता वाचता लिहिता येत नाही, अशा पद्धतीचा तो अहवाल होता. आणि तो काही फक्त मुंबई महाराष्ट्राचा नव्हता, पूर्ण भारताचा होता तो अहवाल. तर मला असं वाटतं या गोष्टीचा आपण मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. शेवट विचार आपण मराठीत करतो, ती तरी आपली नीट झाली पाहिजे. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. संदीप देशपांडेंनी मांडलेल्या मुद्द्याला मला पटकन गणेश खंडकरांपर्यंत न्यायचं आहे. आणि खंडकर, आपण मगाशी देशपांडे ज्या वेळेला भाषा शुद्धतेचा मुद्दा मांडत होते त्या अनुषंगाने ऐकत होतात, बोलत होतात, तुम्हालाही काही भूमिका मांडायची होती, पण मला पटकन भारतीय जनता पार्टी या नात्यानं तुम्हाला विचारावं असं वाटेल की त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मागे तुम्हाला तुमच्या केंद्रातल्या लोकांना खुश करायचं आहे हा आरोप होतो, याच्यावर उत्तर आहे का? एका मिनिटात उत्तर दिलं तर बरं होईल. माझा दुसरा प्रश्न तयार आहे. हे बघा, एक बात मी प्रसादजी, मगाशी तुम्ही जसं संदीप देशपांडे म्हणाले की माझा थोडा वेळ चोरला किंवा त्यांची वेळ तुम्ही घेतली तुमचा, तर तुम्ही माझी वेळ चोरली. एक तर मी स्पष्ट करू इच्छितो, भारतीय जनता पार्टी मुंबई किंवा महाराष्ट्र ही आपल्या धोरणांवर चालते. पक्षाची भूमिका केंद्राची असते, ती राष्ट्रीय स्तरावरची असते, ती आम्ही चालवतो. मराठी आहोत, मराठीचा अभिमान आहे, मराठी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे, या पलीकडे अधिक स्पष्टीकरण द्यायची आम्हाला गरज नाही. नाही, काय होतं गणेशजी याच्यात गडबड कशी होते? तुमच्या मातृसंस्थेचे लोक मुंबईत येऊन हिंदी आणि गैर मराठी भाषांचा पुरस्कार करताना दिसतात, म्हणून हे प्रश्न जन्माला येतात. प्रसादजी, माझा एक स्पष्ट प्रश्न आहे या बाबतीत. तुम्ही मला, जसं मी आज या मराठी चॅनलवर बोलतोय ना, तसं मी हिंदी चॅनलवर देखील पक्षाची भूमिका मांडतो. मला तिथे जायचं होतं म्हणून मी हिंदी शिकलो, हिंदी भाषेचा अभ्यास केला आणि मी शुद्ध हिंदी भाषा बोलतो. म्हणून मी मराठी भाषा बोलताना, आज तुमच्याशी चर्चा करताना काय हिंदी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना आंधळलेलं, असं काही हिंदी तुमच्याशी बोलतोय का? पूर्ण ब्रेक होतो. माझा शुद्ध प्रश्न हा आहे की या मुंबई शहरामध्ये आपण मराठी भाषेची चर्चा करतो ना, किती नेते असे आहेत की ज्यांनी का नाही आपल्या मुलांना मराठी भाषेच्या शाळेत टाकलं? का नाही असं सांगितलं की होय आम्हाला या शुद्ध मराठी भाषा आमच्या मुलांना आलीच पाहिजे? मग त्यावेळेला आपण आपलं स्वतःचं धोरण ठरवत असताना आपल्या मुलांना आपण इंग्रजी भाषेत टाकलाय. बिलकुल. गणेश खंडकरांचा रोग कोणाकडे आहे हे आपल्याला चर्चेत सौरभ लक्षात येईल. मला त्या अनुषंगाने पटकन संदीप देशपांडेंना विचारायचं आहे. संदीप देशपांडे, तुमचा मुलगा कोणत्या भाषेच्या शाळेत जातो आणि अमित राज ठाकरे कोणत्या माध्यमात शिकले आहेत? प्रसाद जी, संदीप देशपांडे, मी आपल्यालाच प्रश्न विचारला. रिपीट कराल का? जी, प्रश्न असा आहे, संदीप देशपांडेंचा मुलगा कोणत्या माध्यमाच्या शाळेत जातो आणि अमित राज ठाकरे कोणत्या माध्यमामध्ये शिकले आहेत?
मी स्वतः इंग्रजी माध्यमांमध्ये शिकलोय, माझा मुलगा इंग्रजी माध्यमामध्ये शिकतोय आणि त्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. प्रसाद असं आहे की राजकारण्यांना तुम्ही वैयक्तिक प्रश्न विचारू शकता, आम्ही तुम्हाला कधी वैयक्तिक प्रश्न विचारत नाही. तो मुद्दा नाहीये माझा मुलगा कुठल्या शाळेत जातो आणि काय करतो आणि कुठे शिकतो. मला असं वाटतं या प्रकारची जर वैयक्तिक लेवलवर चर्चा आपल्याला आणायची असेल तर बऱ्याचशा गोष्टी वैयक्तिक होऊ शकतात. नाही, ही चर्चा ते योग्य याच्यासाठी ठरणार ही नाही. वैयक्तिक नाहीये, ही आणि याच्यासाठी मी आहे कारण सांगताना- आपण सल्ले देतो, समाजाला मार्गदर्शन करतो, म्हणून हे प्रश्न जन्माला येत असतात. प्रसाद काथेचा मुलगा कुठल्या शाळेत शिकतो, कोणत्या भाषेत शिकतो, याच्यावर मी चर्चा करायला तयार आहे, कारण आपण समाज म्हणून इथे एका भूमिकेवर आलेलो आहोत. तर प्रत्यक्षात काय धंदे करतात माहितीये का? असं आहे की प्रसाद काथे पण चॅनलवर बसून खूप लोकांना वाटतील ते सल्ले देत असतात. प्रत्यक्षात प्रसाद काथे जसं वागतात काय आम्ही कधी तपासायला येत नाही. नंबर 1. नंबर 2, माझा मुलगा इंग्रजी माध्यमात गेला, अमित इंग्रजी माध्यमात गेला, माझं स्वतःचं शिक्षण इंग्रजी माध्यमात गेलं. त्यातनं हा जो मुद्दा जो तुम्हाला मांडायचा आहे, मग तुमचा मुलगा इंग्रजी माध्यमात गेला, मग तो मराठी माध्यमात का नाही गेला, मला असं वाटतं ह्या चर्चा करण्यात आत्ता पॉईंट नाही आहे प्रसाद. जी, हा मुद्दा गणेश खंडकरांनी आणला होता. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायची इच्छा आहे का? प्रसादजी मला बोलायचंय. जी, आधी एकदा आम्ही आता संदीप देशपांडेंना मला उत्तर फडणवीस देऊ. साहेबांची मुलगी नाही का कुठल्या शाळेत जाते ती? संदीपजी मला 1 मिनिट. सगळ्यांची गणेशजी, असा जर वैयक्तिक होणार असेल तर मग वैयक्तिक आपण अरे, देवेंद्र फडणवीस संदीपजी, कुठल्या शाळेत गेले, त्यांची मुलं कुठल्या शाळेत गेली, संदीपजी, तुमच्या सगळ्यांनी त्यांची संदीप काढवा. देशपांडेजी, गणेश खंडकरांनी हे नाव नाही धंदे नाही घेतलं, पण करायचे. त्यांचा रोख मात्र राज ठाकरेंकडेच होता. त्यांनी नाव नाही घेतलं. ठीक आहे, गणेश खंडकरांना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. मी 1 मिनिट. संदीपजी 1 मिनिट. संदीपजी इंग्लिश मिडियमची शाळा तुम्ही तयार केलं तर जातात ना. अहो संदीपजी ऐका 1 मिनिट, मी काय सांगतोय ते बघा. असं आहे, मी ज्या वेळेला मुद्दा मांडतोय या जर वैयक्तिक गोष्टी काढायच्या असतील तर आपण बऱ्याच वैयक्तिक गोष्टी काढू शकतो. संदीप गणेशजी. देशपांडे, जरा दुसऱ्याचं किमान पूर्ण ऐकून घ्या, मग आपलं मत मांडा. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे. एक तर माझं म्हणणं तुम्ही मला पूर्ण मांडून दिलं नाही. मी जो प्रश्न विचारला, मी माझा प्रश्न विचारण्याचा तात्विक अर्थ हा होता, त्याचा विषय मगाशी पण झाला की होय आमच्या पिढीनं 3 भाषा शिकल्या ना बालपणापासून. माझा विचारण्याचा मुद्दा हा, माझाही मुलगा इंग्रजी माध्यमात शिकलाय, 5वी नंतर भोसला मिलिटरी स्कूल मध्ये होता. माझी इच्छा होती माझ्या मुलानं एनडीए मध्ये जावं, म्हणून मी त्याला इंग्रजी माध्यमात टाकलं. माझा विषय महत्वाचा आहे जो मी या मुद्द्यावर मांडू इच्छितो की ज्या वेळेला आपण हा विषय मांडतो त्यावेळेला प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाची आकांक्षाही आहे की माझ्या मुलानं काहीतरी केलं पाहिजे, माझा मुलगा उच्च विद्याभूषित झाला पाहिजे. मी ज्या परिस्थितीत राहिलो त्यात माझा मुलगा राहता कामा नये. मी हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय की कुठेही हिंदी भाषेची सक्ती. आता एक वाक्य हे आलं की कुठली IAS लॉबी आम्हाला चालवते का? अरे आम्ही काय मूर्ख वगैरे आहोत की काय? भारतीय जनता पार्टी काय IAS लॉबी आम्हाला सांगणार की हिंदी भाषेत, आणि आम्ही काम करणार काय? एवढी वर्ष महाराष्ट्रामध्ये 2014 ते 19 सरकारात परत आम्ही सरकारमध्ये आलो, कोणी IAS लॉबी आम्हाला सांगणार आणि आम्ही महाराष्ट्राचे निर्णय घेणार? या पद्धतीने आम्ही काय धूतखुळे आहोत की काय? मला असं वाटतं की आपण चर्चा दुसऱ्या भागात नेतो आणि मी स्पष्ट करू इच्छितो, कुणी कुणाच्या मुलाला हा निर्णय 3 भाषेच्या सक्तीचा का घेतला गेला याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ना गणेशजी. मुळात 3 भाषेच्या सक्तीचा निर्णय का घेतला गेला याचं ते उत्तर द्यावं लागेल की याच्या पाठी कोण आहे, निर्णय घेणारे कोण आहे, याचं उत्तर कोण देणार मग? जर तुमची धोरणं IAS पण ठरवत असतील तर याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अहो संदीपजी, आम्ही स्पष्टपणे निर्णय कोणी सांगितलं घेतला? 62-64 चे निर्णय आतापर्यंत सुरू होते. तुम्ही ज्या एज्युकेशन पॉलिसी बद्दल बोललात, शैक्षणिक धोरणाबद्दल बोललात, तर अजूनही ही संक्रमण अवस्थेमध्ये आहे, यात बदल सुरू आहे. आपण याविषयी आधी चर्चा यासाठी करतोय की होय तुम्हालाही वाटत असेल, आम्हालाही वाटतं. आम्ही आमच्या सूचना गणेशजी, माझं हे म्हणणं होतं विषय वैयक्तिक लेवलवर तुम्ही नेला त्यामुळे विषय भरकटला. आपण जर मुद्द्यांवर चर्चा वैयक्तिक केली असती तर लेवलवर विषय नेला भरकटला नाही. नसता. आम्ही अजिबात नेला नाही आणि आमची ठीक ती आहे. इच्छा सुद्धा नाहीये. ठीक आम्हाला तो आहे, विषय ठीक आहे. संदीप राज्याच्या देशपांडेंजी, तुम्ही सर्वांगीण IAS लॉबीचा एका उल्लेख केलेला आहे. ही IAS लॉबीकडे तुम्ही नेमकं का बोट दाखवलाय? त्यांचा हेतू काय? यापूर्वी त्यांनी असं काही केलंय का? तुम्ही हा मुद्दा नेमका का उपस्थित केला? तुमचा संशयाची सुई नेमकी कोणाकडे आहे? बघा, तुम्ही काल जर कालची प्रेस नोट आलेली त्याच्यात जर वाचली असतील नावं
की कोण कोण या सगळ्या धोरण बनवणाऱ्याचे जे शिक्षण विभाग आहे त्या विभागामध्ये धोरण बनवणारे अधिकारी कोण आहेत हम्म. त्याची नावं पाहिजे तर मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. सांगा. त्यातलं एक नाव फक्त मराठी आहे, बाकी सगळी नावं ही अमराठी आहेत. हम्म. मी तुम्हाला पाहिजे तर ती नावं आत्ता वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये तुमचे देवल आहेत, त्याच्यामध्ये कोणतरी एक प्रताप सिंग म्हणून आहेत. हम्म. हा हे बघा, रणजित सिंग देओल, हम्म. हा प्रधान सचिव. शिक्षण आयुक्त कोण? सचिंद्र प्रताप सिंह, हम्म. बरोबर. नंतर अपर मुख्य सचिव कोण? असीम कुमार गुप्ता. हम्म. नवीन सोना कोण आहे ते? यातलं एकही नाव मराठी नाहीये. हे सगळे तिकडनं आलेले लोक आहेत आणि हे इथे हिंदी कंपल्सरी करणार का? हा आमचा प्रश्न आहे. खणकरजी उत्तर द्या. अहो साहेब, आता संदीपजी, तुम्ही सुद्धा राजकारणात आहात, तुम्ही सुद्धा नगरसेवक होतात, मी सुद्धा नगरसेवक होतो. अहो भूषण गगराणींकडे गेल्यानंतर ते माझ्याशी सुद्धा मराठीतच बोलतात. संजीव जयस्वालांकडे गेल्यानंतर ते सुद्धा माझ्याशी मराठीतच बोलतात. असीम गुप्तांना मी ज्या वेळेला ते एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते, तुम्ही एसआरए मध्ये जात येत असाल, तुम्हाला तर आता जावंच लागत असेल, तुम्ही आता मुंबईचे अध्यक्ष झालेला. अहो ही सगळे अधिकारी आमच्याशी मराठीतच बोलतात. मुद्दा हा नाहीये गणेशजी. मुद्दा ते अहो, पण- आपल्याशी कुठल्या भाषेत बोलतात हा नाहीये. मुद्दा हा आहे की आड मार्गाने हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न ते करतात का, हा मुद्दा आहे. ते आपल्याशी कुठल्या भाषेत बोलतात हा मुद्दा नाहीये. आपण मुद्दा भरपूर तुम्ही नका. नॅरेटिव्ह मुद्दा हा हा आहे तुम्ही की narrative education तयार policy करताय. तयार करताना जाणीवपूर्वक हिंदीचा कंपल्शन करणार आहे का, हा मुद्दा आहे याच्यामध्ये. एक स्पष्ट करू इच्छितो प्रसादजी, मी मगाशी जे म्हणालो होते, मी मराठी आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. किमान मराठीच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज भारतीय जनता पार्टी मुंबई आणि महाराष्ट्र म्हणून आम्ही करणार नाही. आता प्रश्न हा आहे, अहो संदीपजी, तुम्ही IAS लॉबी म्हणून आम्हाला सांगताय ना आता. अहो का नाही आपण याच्या अगोदर कुणी प्रयत्न केले की महाराष्ट्रामधली सगळे IAS लॉबी ही आपली मराठी मुलं जाऊन बसली पाहिजेत? मी मगाशी आता एक वाक्य उच्चारलं, त्या वाक्यावरती आपण चर्चाच करत नाही आहोत. अहो या राज्याच्या पूर्ण IAS लॉबी असो, IPS लॉबी असो, का नाही मराठी मुलं बसली पाहिजेत ना. आम्ही त्यासाठी आग्रही आहोत. त्यात काही बदल करता येईल का, त्यासाठी आम्हाला सूचना करा ना. आम्हाला काय हिंदी या ठिकाणी आणून आपल्या डोक्यावर नाही बसवायची आहे. आपली मराठी मुलं ही केंद्रीय आम्ही निश्चितपणे सूचना करतोय गणेशजी. वाकड्यात तुम्ही शिरलात, वाकड्यात तुम्ही शिरलात, आम्ही सूचनाच करतोय. आम्ही narrative राज्य का सरकारला तयार 3-3 करताय? पत्र राजसाहेबांनी लिहिली आहेत, त्याच्यामध्ये काय सूचना मार्गाने नमूद करताय? केलेल्या या आहे. मार्गाने करताय? अरे कुठला मार्ग? आड मार्गाने म्हणजे काय? अहो मी ज्या वेळेला म्हटलं ना मुंबई महापालिकेमध्ये आम्ही सभागृहात तुमची बोलताना पॉलिसी मी मराठी बनायच्या बोललोय. तुमची पॉलिसी बनायच्या आधी 3-3 पत्र जर राज ठाकरेंनी लिहिलेली आहेत तुम्हाला, त्या 3 पत्रांचं तुम्ही वाचन तर करा. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आमच्या सूचना काय आहेत त्या. अहो संदीपजी, आता स्पष्ट केलं की दादा भुसे या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री प्रत्यक्ष राजसाहेबांना भेटायला जातात तुमच्या पत्राच्या अनुषंगाने. आता तुम्ही हे चांगल्या मनाने तर स्वीकार केलं पाहिजे की आम्ही येतोय ना तुमच्याला भेटायला. तुमच्या मनात मग काही केलं असेल ना आम्ही. वाकड्यात गणेशजी, वाकड्यात कोण शिरलं, वैयक्तिक कोण शिरलं? आम्ही सुरुवातीपासून आम्ही आमचे मुद्दे जे राजकीय आहेत तेच मांडत होतो. वैयक्तिक तुम्ही शिरलात, तुम्ही आम्ही शिरलात ती अजिबात गोष्ट शिरलो नाही. वैयक्तिक झाली ना. संदीपजी, मी आम्ही स्पष्ट मुद्द्यांवर सांगू बोलत इच्छितो. होतो. मी माझ्या तुम्हाला मुलाचं उदाहरण मुद्द्यांवर दिलं बोलता येत तुम्हाला. नाही म्हणून तुम्ही वैयक्तिक गेलात. अरे संदीपजी, मी माझ्या मुलाचं उदाहरण दिलं की आता याच्यापेक्षा अधिक काय बोलू तुम्हाला? एक मी माझ्या मुलाचं उदाहरण दिलं की मी काय एक लपवलं मिनिट का? गणेशजी आणि संदीपजी, चर्चेला थोडं पुढे नेणंही गरजेचं आहे. या चर्चेला एक महत्वाचं वळण त्या निमित्तानं येईल अशी अपेक्षा करतो. आक्षेप काय आहेत की कोणी सनदी अधिकारी हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये थोपवण्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत का? तर त्यात एक गोष्टीचा खुलासा या चर्चेत व्हायला हवा. NEP म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची निर्मिती ही मुळात कस्तुरीरंगन यांनी केलेली आहे. कस्तुरीरंगन हे अजिबात सनदी अधिकारी नव्हते. एक इस्रोचे माजी प्रमुख आणि इस्रोचे अत्यंत प्रतिष्ठित असे शास्त्रज्ञ होते. पहिला मुद्दा इथे क्लिअर व्हायला हवा. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असाही लक्षात आपल्याला सगळ्यांना घ्यायला हवा, आपण ज्या वेळेला हे म्हणतो की हिंदी थोपवली जाईल, त्यावेळेला जर हिंदी थोपवायची नसेल तर तिसरी भाषा शिकायचीच नाही का,
आणि शिकायची असेल तर कोणती शिकायची याच्यावरही सुद्धा मनसेकडून चिंतन अपेक्षित आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ज्या वेळेला वारंवार मनसे असं म्हणतंय की प्राप्त स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीनं धोरण राबवल्याच्या आधी राज ठाकरेंनी पत्र दिली. प्रत्यक्षात NEPची अंमलबजावणी देशामध्ये 2020 पासून सुरू झालेली आहे. आज 2025 आलेलं आहे. 2020 ते 2025च्या दरम्यान पत्र कधी दिली गेली आणि महाराष्ट्रातल्या अंमलबजावणीच्यासाठी या आधीच्या सरकारनी पण उद्धव ठाकरेंच्या सरकारनी सुद्धा राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्यासाठी पावलं टाकली होती. त्यावेळेला ही माणसं का गप्प बसली होती हा प्रश्न उपस्थित राहतो. संदीप देशपांडेकडे त्याचं उत्तर असेल तर त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. मवियाच्या सरकारनं ज्या वेळेला राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलबजावणीच्यासाठी समिती घोषित केली त्यावेळेला मनसेनं काय भूमिका घेतली होती? आता तुम्ही जर मला बोलायला दिलं तर सलग 2 मिनिटं मला कृपया बोलायला द्या, म्हणजे बिलकुल. मला माझे मुद्दे मांडता येतील. मुद्दा क्रमांक 1 की NEP धोरण बनवण्याबद्दल आम्ही बोललो नाही. मुळात आम्ही हेच म्हणतोय की NEP मध्ये कुठेही 3 भाषांची सक्ती असं म्हटलेलं नाही. त्यामुळे कस्तुरी रंगनबद्दल आम्ही बोलत नाही आहोत. आम्ही महाराष्ट्राचे जे IAS अधिकारी आहेत जे या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक धोरण बनवत आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. हा एक पहिला मुद्दा माझ्या मते क्लिअर झालेला आहे. दुसरा मुद्दा, आतापर्यंत NEP मध्ये कधीही म्हटलं नव्हतं की 3 भाषा या कंपल्सरी केल्या जातील म्हणून. याच्या संदर्भातला जो पहिला GR निघाला तो निघायच्या अगोदर हे कधी आतापर्यंत 3 भाषांचं धोरण कंपल्सरी केलं नव्हतं. 5वी नंतर आपण हिंदी किंवा संस्कृत घेत होतो. हे आता जे चालू केलंय ते या वर्षी चालू केलंय. त्याच्यानंतर सुरुवातीला जेव्हा पहिला GR आला की हिंदी ही अनिवार्य भाषा असेल तिसरी, त्याच वेळेला आम्ही पत्र दिलं. त्याच्यानंतर तो सरकारने GR स्टॉप केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही नवीन GR काढू. नवीन GR मध्ये पुन्हा त्याच पद्धतीने ते 20चं आणि ह्याचं त्याचं सगळ्याचं सांगितलं. त्याही वेळेला आम्ही स्पष्ट केलं, त्यावेळेला आम्ही पत्र लिहिलेलं आहे सरकारला. आणि त्याच्यानंतर उद्या जेव्हा चर्चा करायला येतील दादा भुसे त्यावेळेला आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मांडू. ठीक आहे, ठीक आहे. राजकीय अनुषंगानं सगळी चर्चा झालेली आहे. सुशील शेजुले आपण त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊयात की विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं हा निर्णय, हे धोरण नेमकं कसं आहे. सुशील शेजुलेजी, विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं याचा काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? फायदा जास्त आहे, नुकसान जास्त आहे? तुम्ही कसं बघता याकडे? खरं तर अतिशय नुकसानीचा हा निर्णय आहे. म्हणजे देशपांडेंनी आता जे सांगितलं की 16 एप्रिलला तो शासन निर्णय निघाला आणि तेव्हा लोकांना कळलं की अशा प्रकारची तिसऱ्या भाषेची सक्ती केलेली आहे, अनिवार्यपणे ही भाषा शिकावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर जे प्रचंड वातावरण गोंधळाचं झालं आणि संतापाचं वातावरण झालं आणि नंतर मग मुख्यमंत्र्यांनी आणि शिक्षण मंत्र्यांनी हे आम्ही मागे घेत आहोत असं तोंडी त्यांनी सांगितलं. परंतु तेव्हा आमचा त्याच्यावर विश्वास नव्हता. परंतु आणि पहिला दिवस 16 जूनचा शाळा सुरू झाल्यानंतर 17 जूनला त्यांनी जे शासन निर्णय काढला आणि त्याच्यामध्ये त्यांनी परत 20 मुलांसाठी भारतीय भाषा घ्यावं लागेल अशा पद्धतीचं ते सांगितलं. परंतु मुद्दा असा आहे, कुणीही इथे मुलांच्या अंगाने विचार करताना दिसत नाहीये. पुन्हा प्रश्न हाच मूळ मुद्दा उपस्थित होतो की 6 वर्षाच्या पहिलीतल्या मुलाने 3 भाषा शिकाव्यात का? आणि हे आधी कुठेही दिसत नव्हतं. 16 एप्रिलचा जो शासन निर्णय निघाला त्यातच ते सगळ्यांच्या लक्षात आलं की हिंदी इथे सक्तीची केलेली आहे म्हणून. त्यामुळे सुकाणू समितीमध्ये जे रमेश पानसे आहेत त्यांनी सुद्धा विरोध केला. मराठी अभ्यास केंद्राने डॉक्टर दीपक पवार यांच्या माध्यमातून सडेतोड भूमिका महाराष्ट्रभर सगळ्या वृत्तपत्रामध्ये सगळ्या चॅनलवर मांडलेली आहे. ती आमची भूमिका आहे. त्यानंतर आम्ही शिक्षण समन्वय समिती स्थापन केली. त्याच्या माध्यमातून आम्ही काल सुद्धा पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि आमची जी आंदोलनाची दिशा आहे ती आम्ही स्पष्ट केलेली आहे. आम्ही सर्व राजकीय पक्षांना भेटणार आहोत. यानंतर सगळ्यांकडे जाऊन आमची भूमिका मांडणार आहोत, आंदोलन करणार आहोत. कारण की ही जी काल भूमिका जी मांडलेली साहित्यिकांशी आम्ही चर्चा करू आणि पुन्हा यात काहीतरी आम्ही चर्चेस तयार आहोत. ही फसवी भूमिका मला असं वाटते, ही वेळखाऊ भूमिका मला वाटते. त्यामुळे सरकारने अशा पद्धतीचा लहान मुलांच्या बाबतीतला निर्णय घेताना अजिबात साहित्यिकांशी, भाषा तज्ञांशी तुम्ही किती वेळ लावणार आहात, किती कालावधी लावणार आहात चर्चा करायला? बिलकुल. शेजुलीजी, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. माझे सहकारी सौरभ कोरटकर यांना सूत्र देण्यापूर्वी मला एक पटकन प्रश्न गणेश खंडकरांसमोर उपस्थित करायचा आहे. गणेश खंडकर, आक्षेप हिंदी भाषेच्या आडून खऱ्या अर्थानं जर कोणत्या बाबतीत असेल तर तो 3 भाषा पहिलीपासून लादण्याला आहे.
कोणत्याही स्थितीमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पहिलीपासून 3 भाषा शिका असं म्हटलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, राज्यांना त्यांच्या पातळीवर निर्णय बदलण्याचे अधिकार आहेत. नंबर 3, पहिली भाषा ही मातृभाषा असावी, राज्यभाषा असावी. दुसरा मुद्दा त्यामध्ये असा आहे की तुम्हाला नव्या भाषेचा स्वीकार करण्यासाठी इयत्ता 5वी किंवा इयत्ता 8वीला त्या भाषेला विद्यार्थ्यांपर्यंत आणता येईल. या सगळ्या गोष्टी असताना असा कोण व्यक्ती आहे जो पहिलीपासून 3 भाषा शिकल्याच पाहिजेत या हट्टानं पेटलाय आणि तो या महाराष्ट्रामध्ये 3 भाषा पहिलीपासून शिकवू इच्छित आहे? गणेश खंडकर. प्रसादजी, बरं झालं म्हणजे तुम्ही मला थोडा वेळ दिलात तर खूप बरं होईल, कारण वेळेची मर्यादा आहे. हा व्यक्ती कोण आहे तुम्हीच जरा मला सांगितलं तर खूप बरं होईल. मी मगाचपासून ही भूमिका स्पष्ट करतोय की ज्या संदर्भात आपण चर्चा करतोय, आशिष शेलारजींनी काल प्रेस घेऊन आमची भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये 1ली ते 5वी त्याच्यानंतरचे जे विषय आहेत पुढच्या भाषांचा तो देखील त्यांनी स्पष्ट केला. कुठेही आम्ही हिंदीच्या सक्तीचा विषय असावा असं कुठेही म्हटलेलं नाही किंवा आमची तशी इच्छा देखील नाही आणि आम्ही ते अगदी स्पष्टपणे सांगितलं. या ठिकाणी चर्चा सुरू असताना प्रसादजी मी हे स्पष्ट केलं की संदीपजींना वाटतं वैयक्तिक, माझा वैयक्तिक काहीच विषय नाही आणि तो देखील मी स्पष्ट केला. मानणं न मानणं तो त्यांचा विषय आहे. मला जर तुम्ही संधी दिली, कोणाची तर वैयक्तिक प्रसादजी, माहिती तुम्ही चॅनलवर विचारली नाही पाहिजे. गणेशजी, एवढं कोणाची एक विचारली? ethics तुम्ही पाळायला अहो, मी शिकलं पाहिजे. कोणाची विचारली? तुमची वैयक्तिक माहिती संदीपजी. चॅनलवर विचारणं हे मला असं वाटतं योग्य नाहीये. हे योग्य नाहीये. अहो, मी कुठली कोणाची माहिती विचारली? असेल, कुठली माहिती असेल, कोणाची कोणाची विचारली पण वैयक्तिक मी? माहिती राजकारणी चॅनलवर माणसं सगळ्या म्हटलं. कॅमेरा समोर विचारणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. इथिकली बरोबर असं आहे नाही. संदीपजी, एवढं मला तुम्हाला असं आहे सांगायचं, तेवढं संदीपजी, तुम्ही पाळा. संदीपजी, मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो, मी कुठल्याही एका पक्षाचं नाव घेतलेलं नाही, मी कुठल्या एका नेत्याबद्दल बोललेलो नाही. मी नेहमी चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा करणारा प्रवक्ता आहे. मी मला कधी या ऐकू विषयावर येत चर्चा नव्हतं. करून मला मी वेळ प्रश्न घालवत त्यांनी नाही. प्रश्न जो विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दिलं मी. तो मी माझं त्या बाबतीत काही म्हणणं नाही. प्रसादजी, मला ऐका, मी मी आज मगाच पत्र ऐकत होतो, काय केला मला जो प्रसाद खात्याने प्रश्न विचारला त्या प्रश्नांवरनं मी तुम्हाला बोलतोय. नाही, हरकत नाही. प्रसादजी, तुम्ही मला वेळ दिला तर मला एक विषय खरंच मांडायचा आहे. जी, आपण गणेशजी, live गणेशजी, चर्चेबरोबर कृपया बसलेलो मिनिट आहोत. वेळ कमी आहे, पूर्ण लवकरात लवकर करा. तो मांडला तर बरं होईल. हो, मला खंडकरजी. मला मला कळतंय. बघा, आपण ही सगळी चर्चा करत असताना प्रसादजी खरंच आपण गांभीर्याने लक्षात घ्या की दिल्लीमध्ये किती केंद्रीय सनदी अधिकारी त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्याचा गांभीर्याने विचार करा. अहो, जगभरामध्ये आपल्यासाठी संध्या आलेल्या आहेत, म्हणजे स्पॅनिश असेल, जर्मनी असेल, अशा अनेक देशांमध्ये आज तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. तिथे लोक हवी आहेत शिकलेली, पण आपण तिथे आपल्या मुलांना पाठवू शकत नाही आहोत. मला असं वाटतं, माझं हेतू चुकीचा नाहीये किंवा मी कोणावरती आक्षेपही घेत नाही, पण मराठी मुलांनी आपल्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलं पाहिजे. दिल्लीच्या त्या कॅबिनेटमध्ये आपला मराठी माणूस सचिव म्हणून बसला पाहिजे. जगभरामध्ये तंत्रज्ञ म्हणून मराठी मुलं गेली पाहिजेत. अहो, यावर चर्चा करा ना. आपण मुलांच्या तुम्ही ज्या भावना मांडतात, जे मुद्दे मांडतात ते अतिशय बरोबर आहे, पण सरकारी धोरणांशी त्यांचा संबंध नाही अशी सगळ्यांची भावना आहे. आणि आता जो सरकार निर्णय घेऊ पाहत आहे, जे धोरण आणू पाहत आहे, त्याचा आता अजिबात संबंध नाही अशी सगळ्यांची भावना आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जे म्हणता की आता आम्ही चर्चा करतोय, समजावून सांगतोय, त्याच चर्चा आधी जर झाल्या असत्या तर कदाचित आता परिस्थिती वेगळी राहिली असती आणि आता जो वाद होत आहे ती दिशा सगळी संवादाच्या दिशेनं त्या धोरणाबद्दल सांगोपांग चर्चा झालेली असती. पण ठीक आहे, आता यापुढे सरकार याबाबत फेरविचार करतं का आणि संवादाचे पूल वेगवेगळ्या साहित्यिकांसोबत, राजकीय पक्षांसोबत बांधतं का आणि यातून काही सुवर्ण मध्य काढतं काय सुद्धा बघावं लागेल. मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात त्यासाठी.